Namaste, this is Abhijit Jadhav, numerologist and tarot card reader. Welcome to my channel, welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत तुमची पंचतत्व कशी बॅलन्स होतील, पंचतत्वांनी बनलेलं हे शरीर, पंचतत्वांनी बनलेलं हे पूर्ण ब्रह्मांड हे कसं तुमच्या मदतीला येईल, कशी ही तत्व बॅलन्स होतील, लाईफमध्ये कसं तुम्ही ग्रो करू शकाल, एका पॉवरफुल स्तोत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा. चला सुरुवात करूयात एपिसोडला. श्रावण महिना चालू आहे. भगवान भोलेनाथांची आपण सगळेजण आराधना करतोय आणि या भगवान भोलेनाथांच्या आराधनेत खूप महत्त्वाचं स्तोत्र आहे ज्याची आपण आज माहिती करून घेणार आहोत. पण त्याआधी जाणून घेऊया हे शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे. पृथ्वी, वायू, अग्नी, जल, आकाश या 5 तत्वांनी हे शरीर बनलंय आणि याच 5 तत्वांनी पूर्ण ब्रह्मांड सुद्धा बनलेलं आहे. मग जे पिंडी आहेत ते ब्रह्मांडी असं म्हणतात. मग ह्या 5 तत्वापैकी एक जरी तत्व बॅलन्समधून बाहेर गेलं, इम्बॅलन्स झाला तर पूर्ण आयुष्यामध्ये डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात, लाईफमध्ये प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. मग ह्या तत्वांना बॅलन्स केलं तर लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. आपण वास्तूमध्ये सुद्धा काय करतो, आपण वास्तूमध्ये जे एलिमेंट्स बिघडलेले आहेत त्या एलिमेंट्सना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. 5 तत्वांपैकी एखादं जरी एलिमेंट वास्तूमध्ये बिघडलं असेल तर लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात. मग तसंच या शरीरातले जर 5 एलिमेंट्स, तुमचे लाईफमधले 5 एलिमेंट्स इम्बॅलन्स असतील तर खूप प्रॉब्लेम्स येतात. मग हे प्रॉब्लेम्स दूर कसे करायचे, आपल्याकडे एक सुंदर सोल्युशन आहे, ते म्हणजे शिवपंचाक्षरी स्तोत्र. हे स्तोत्र आदिगुरु शंकराचार्यांनी रचलेलं आहे. ह्या स्तोत्रामध्ये भगवान भोलेनाथांची स्तुती केली आहे. भगवान भोलेनाथांची भरपूर स्तोत्र आहेत, पण ह्याच्यामध्ये त्यांचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. जो शिवपंचाक्षरी मंत्र आपण म्हणतो नमः शिवाय, त्यातच त्यांनी सांगितलं की भगवान भोलेनाथ कसं आहे. भगवान भोलेनाथांचं सुंदर वर्णन केलेलं आहे. शिवाचं वर्णन आपण काय करणार, जो वर्णनाच्या पलीकडे, जो शब्दांच्या पलीकडे, त्याचं वर्णन आपण नाही करू शकत. ज्याने शब्द दिले त्याने ही भाषा दिली, त्याचं वर्णन आपण शब्दामध्ये नाही करू शकत. पण एक छोटासा प्रयत्न तो आहे की त्याला वर्णन केलं गेलं आहे स्तोत्रामध्ये, तर त्यांना स्फुरलेलं स्तोत्र आहे आणि त्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आहे. मग हे स्तोत्र काय आहे, हे शिवपंचाक्षरी स्तोत्र खूप पॉवरफुल स्तोत्र आहे. नमः शिवाय मंत्र कसा, तर नमः शिवाय मंत्रामध्ये भगवान भोलेनाथ कसे आहेत, काय करतात, त्या सगळ्याची माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्ही हे स्तोत्र पूर्ण भक्तिभाव आणि श्रद्धेनं या श्रावण महिन्यापासून रोज एकदा तरी वाचण्याची सुरुवात केली, प्रयत्न केला, तर तुमच्या लाईफमधले खूप सारे प्रॉब्लेम्स कमी होतील. यामध्ये तुमचे 5 तत्व बॅलन्स करण्याची शक्ती आहे. भगवान भोलेनाथ कसे आहेत ते सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कळेल भगवान भोलेनाथांची उपासना करता म्हणजे काय करता, कोण आहेत भगवान भोलेनाथ, हे सृष्टी देवांचे देव महादेव कसे ते, हे सगळ्याचं तुम्हाला कळेल की बाबा ते कसे आहेत, काय आहेत. मग तो त्यांच्या शिवाचा पंचाक्षरी मंत्र जो खूप पॉवरफुल आहे, जो तुमच्या लाईफमधले दुःख, दरिद्र, कष्ट सगळं दूर करू शकतो. तो पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय हा 5 एलिमेंट्सना बॅलन्स करणार आहे. न म्हणजे पृथ्वी तत्व, म म्हणजे जलतत्व, शी म्हणजे अग्नी तत्व, वा म्हणजे वायू तत्व आणि पुन्हा य म्हणजे हा आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व करणारा आहे. मग हा नमः शिवायचा मंत्र ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस पंचमहाभूत तुमची बॅलन्स व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला सगळीकडून हेल्प मिळायला सुरुवात होईल, तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल, ग्रोथ यायला सुरुवात होईल आणि तुम्हाला आणि तुमच्या शिवाचं नातं अजून थोडं घट्ट व्हायला सुरुवात होईल. हे स्तोत्र रोज तुम्ही प्रेमाने एकदा म्हणा आणि बघा तुम्हाला लाईफमध्ये कसे रिझल्ट्स येतात. रोज तुम्ही नाही म्हणू शकत आहे, तुम्ही दिवसातून किंवा सोमवारच्या दिवशी एकदा म्हणा. जी मासिक शिवरात्री ते त्या दिवशी म्हणण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळतील. ओम नमः शिवायचा जप करण्याचा प्रयत्न करा, त्यातून तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. कोणतंही सूत्र, कोणतंही मंत्र तुम्हाला भक्तीने, श्रद्धेने करणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला ही भक्ती, ही श्रद्धा त्यात दाखवता आली तर भगवान भोलेनाथ तुम्हाला प्रसन्न होतील. कारण की जो एका बेलपत्राने प्रसन्न होतो तो तुमच्या प्रेमपूर्वक श्रद्धेने आणि म्हटलेल्या स्तोत्राने पण नक्की प्रसन्न होईल. हा विश्वास ठेवा आणि ह्या स्तोत्राला प्रारंभ करा आणि बघा कसे लाईफमध्ये मिराक्युलस रिझल्ट घडत आहेत. तुम्ही तुमचे रिझल्ट्स तुम्हाला याच्यावर कळवा, तुमच्या कॉमेंट्समध्ये कळवा. तुम्ही याआधी जर वाचत असाल तर तुमचे अनुभवसुद्धा शेअर करा. हा एपिसोड आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा, लाईक, कॉमेंट करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.